कम बॅक सगळ्यांना आपल्या नवीन एक व्लॉगमध्ये डेली व्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असणार आहात. तर आज आहे गुढीपाडवा. सगळ्यांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नवीन वर्षाच्या, आपल्या मराठीतल्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. आणि सगळेजण ची स्वप्न वगैरे सगळी पूर्ण होते ह्या वर्षामध्ये. सगळ्यांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ दे. तर चला, आज आपण सुरू केलेला आहे ब्लॉग गुढीपाडव्याच्या दिवशी. तर बघूया आज काय काय होणार आहे. आणि जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, आमच्या इथे खूप मोठा गुढीपाडव्याचा सेलिब्रेशन होतं आणि खूप छान छान तयारी केलेली आहे सगळ्यांनी. तेही तुम्हाला मी आज दाखवणार आहे. आणि खूप छान मिरवणूक होते आमच्या इथे गुढीपाडव्याची. जसे की सगळ्याच ठिकाणी होते, आमच्या इथेही खूप छान होते. तर आज मी ते सुद्धा शेअर करणार आहे. आणि ते तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कसा वाटतं तुम्हाला हा डेली ब्लॉग? बघायला आवडेल की नाही आवडेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. दिवसाची सुरुवात झाली आहे बघा. आज गुढीपाडवा आहे, त्यानिमित्त मी छान फुलांची रांगोळी काढली आहे. दिवेसुद्धा लावलेले आहेत. तुम्ही बघत असाल किती छान वाटतं आहे ते फुलांची रांगोळी. आणि बघा आमच्या इथे छान डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे. किती छान वाटत आहे बघा. आणि गुढीपाडवानिमित्त रांगोळी काढलेली आहे शुभेच्छांची. किती छान कलर वगैरे भरलेला आहे बघा. किती छान डेकोरेशन झालेलं आहे. एक पॉझिटिव्हिटीसुद्धा ह्याने येते. आणि एक तुम्हाला दाखवते बघा. हे बघा, आमच्या इथे एक आर्टिस्ट आहे, त्यांनी छान इथे असं ड्रॉइंग केलेलं आहे. आणि कलरही छान भरला आहे गुढीपाडवानिमित्त. किती छान म्हणजे आहे की नाही, आपली कला दाखवू शकतो. आणि त्याच्यानंतर हे बघा, ढोलवाले आलेले आहेत आणि मिरवणूक चालू झालेली आहे. किती छान वाटत आहे बघा. मिरवणूक सुरू झाली आहे गुढीपाडवानिमित्त. आणि आमच्या इथे बघा, ह्या ज्या लेडीज आहे किती छान तयार होऊन झालेल्या आहेत पारंपरिक वेशभूषा घेऊन. आणि लेझिमसुद्धा केलेला आहे. किती छान एन्जॉय करतात. नवीन वर्षाची आपण सुरुवात करत आहोत तर. आणि आज आहे प्रकट दिन स्वामींचा. मी मठामध्ये सुद्धा गेले होते, आमच्या इथे आहे. हे बघा, तुम्हीही दर्शन घ्या स्वामींचं. सगळ्यांना प्रकट दिनाच्या शुभेच्छा. आणि लोकंसुद्धा खूप आली होती, जे भक्त आहेत ते सुद्धा आले होते. आणि आपल्या स्वामींना नमस्कार करण्यासाठी. बघा मंडळी, तुम्हीही घ्या. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.